पीक कर्ज असा लावायचं सर. जिल्हा नियोजन समितीची बैठक होती 2 दिवसापूर्वी आणि त्या दिवशी पोलीस प्रशासनाने एका शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं. त्या निषेधात मोर्चा निघतो. पोलिसांची काय बाजू? त्या दिवशी असं झालेलं होतं की ते निवेदन देण्याकरता जे लोक जमलेले होते, नागरिक जमलेले होते, त्या नागरिकांमध्ये ते शेतकरी उभे होते, गजानन उगले. आणि निवेदन देते वेळीला त्यांच्या हातात काहीतरी आक्षेपार्ह वस्तू आहे असं निदर्शनाला आलेलं होतं. पर्टिक्युलरली म्हटलं तर चुन्याची डबे आहे आणि त्यातून काही गैरप्रकार होणे म्हणून त्यांना पोलीस निरीक्षक यांनी थांबवण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दी इतकी वाढलेली होती की त्या गर्दीमध्ये तो मागे मागे गेला, ढकलला गेला आणि त्याबरोबर त्यांनी हाताला धरून पीआयना पण ओढलं. तर पीआय पण त्या दिवशी तिथे पडलेले आहेत. पीआयचे पण कपडे वगैरे फाटलेले आहेत. आणि हा जो काही प्रकार केलेला आहे हा काही हेतुपुरस्सर शेतकऱ्याला अडवण्याकरता किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं नव्हतं. त्यांच्याकडे आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे त्यांना फक्त ती देण्यापासून प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं होतं. नंतर या प्रकाराविरुद्ध त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत डिटेन केला आणि त्यांच्यावर 107 प्रमाणे कारवाई केलेली आहे. गुन्हा वगैरे कुठलाही दाखल केलेला नाही त्याच्यामध्ये. वस्तू कुठली होती आणि ती जप्त केली आहे का? हाच सांगितलं ना मी तुम्हाला. चुन्याची डबी होती त्यांच्याकडे, त्याचा काही वापर होऊ शकला असता. त्यामुळे आपण त्यांना बाजूला करत होतो. फक्त प्रिव्हेन्शन करत होतो त्यांना काही करण्यापासून. निवेदन देण्याकरता कुणालाही अडवलेलं नाही. आणि निवेदन बऱ्याच लोकांनी त्या दिवशी साधारणपणे 30 ते 35 लोकांनी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला निवेदन देण्याकरता आम्ही तिथं स्पेस उपलब्ध करून दिलेली होती. यांनाही त्याचप्रमाणे करून देणार होतो. परंतु यांचा उद्देश प्रथमदर्शनी निवेदन देण्यापुरताच मर्यादित आहे असं दिसून आलं नाही. म्हणून आम्हाला त्यांना मागे घ्यावं लागलं. आणि त्या दरम्यान गर्दी एवढी प्रचंड होती की पीआयना पण खाली पडून त्यांचे कपडे फाटले आणि त्याच्याही बाजूला घेतलं गेलं त्याला. असा घटनाक्रम त्या दिवशी घडलेला. अशी माहिती मिळते की पालकमंत्री यांच्याकडूनच आदेश होते पोलिसांना की कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ देऊ नये. नाही, तसं नव्हतं की मागच्या वेळेला जेव्हा हे होती मीटिंग झालेली होती त्यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक गेलेले होते. म्हणून आपण तेवढ्या पुरतं ओळखपत्र बघून मीटिंगचा डेकोरम मेंटेन करण्याकरता जेवढे लोक अपेक्षित आहेत मीटिंगला असणं तेवढ्यांनाच फक्त प्रवेश दिलेला होता. या प्रकारचं आपण नियोजन त्या दिवशी केलेलं होतं. अन्य लोक निवेदन देण्याकरता ज्यांना थांबायचं होतं ते खाली निवेदन देण्याकरता त्यांना स्वतंत्ररित्या आपण थांबवलेलं होतं. सर, त्या दिवशी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेताना ज्या पद्धतीने ताब्यात पोलीस निरीक्षकांनी घेतलं त्याच्यावर खरं तर टीका होते आणि आता त्या पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी होते. याकडे कसं? ठीक आहे ना, त्यांनी जे आक्षेपार्ह त्यांच्या हातात वस्तू होती त्यामुळे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. ते आता निवेदन देत आहेत. त्या निवेदनाचं आम्ही बघू, अभ्यास करू आणि माहिती घेऊ. त्यामधून काय निष्पन्न होते त्याप्रमाणे आपण कारवाई करू. मी सांगितलं ना 107 प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेली आहे. आपण चॅप्टर केस केलेली आहे. दादा, काय निवेदन आहे? 2 दिवसापूर्वी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात डीपीडीसीची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये तालुक्यातील 5ही आमदार उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी मात्र तात्काळ दारामध्ये उभा होता. सर्वसामान्य शेतकऱ्याला तिथं परमिशन नव्हती जायला. त्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती. पण आमदारांच्या कार्यकर्त्याला मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असून डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी एंट्री होती. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. आमच्या चळवळीतला एक कार्यकर्ता, युवा शेतकरी संघर्ष समितीचा एक कार्यकर्ता, निवेदन द्यायला वेळ भेटला नाही म्हणून शेवटला ताई बाहेर निघाल्यानंतर गेला. परंतु त्याला त्यांच्या पर्सनल सिक्युरिटीने बाहेर ढकललं. पोलीस यंत्रणेने त्याची गचुंडी धरून त्याला बाहेर काढलं. ही वागणूक इथल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार असेल तर ही संबंध केवळ गजानन उगले एका शेतकऱ्याचा हा अपमान नाही, तर संबंध जालना जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांचा हा अपमान आहे, घोर अपमान आहे. आणि हा अपमान त्या महाराष्ट्र राज्यात आहे ज्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम केले जातील. त्याच महाराष्ट्रात असा निंदनीय घटना शेतकऱ्याच्या बाबतीत घडतात. हे फार दुर्दैवी आहे. घटनेला जबाबदार जे पोलीस अधिकारी होते ते पीआय संतोष साबळे यांना बडतर्फ करण्यात यावं. अशा पद्धतीचं वागणूक शेतकऱ्यांना मिळत असेल तर अशा संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे. अल्टिमेटम काय? अल्टिमेटम आहे येत्या 2 दिवसामध्ये, जर आम्ही आज निवेदन एसपी साहेबांना दिलेलं आहे, 2 दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही, आज आम्ही या तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात एनसी देखील दाखल करत आहोत.
जर त्यांच्यावर रितसर कारवाई होऊन शिस्तभंगाची कारवाई असेल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई जी काही असेल ती झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा इथल्या शेतकऱ्यांना अपमानित करणाऱ्या या सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन उभं करणार। मी ज्ञानेश्वर उडान आणि आमची सर्व संघर्ष समिती शेतकऱ्यांची टीम। या शेतकरी संघटनेच्या नेत्याला, कार्यकर्त्याला शेतकऱ्याचे प्रश्न सरकारच्या समोर मांडत असताना जी पोलीस प्रशासनानं वागणूक दिली, त्या घटनेचा मी मातंग मुक्ती सेनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं मी स्वतः अशोक साबळे, अध्यक्ष मातंग मुक्ती सेना महाराष्ट्र राज्य, मी या गोष्टीचा धिक्कार करतो आणि या आंदोलनाला माझ्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलोय। मलाही 3 मेला इथं बदनापूर पोलीस स्टेशनला माननीय DYSP साहेब कुलकर्णी साहेबांनी सांगितल्यामुळं मी एका कामासाठी बदनापूर पोलीस स्टेशनला गेलो होतो। तिथला ठाणे अंमलदार कैलास सायंबर यानं सांगितलं की तुम्ही जर असे प्रश्न घेऊन जर आले तर मी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद देऊन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करीन, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या। मग हा सरकारचा पाठिंबा आहे का या प्रशासनातल्या या माजोरे वागण्याला? आणि हा प्रशासनाचा जो माजोरापणा आहे तो उतरवण्यासाठी, ही अफसरशाहीची दादागिरी ही संपवण्यासाठी, अफसरशाहीतली घमंडी ही कुठेतरी संपली पाहिजे, याच्यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गानं इथं निवेदन देण्यासाठी आलोय। आणि शेतकरी संघटनेचे जे आता या पुढचे जे आंदोलन राहील या मागणीसाठी, त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझी संघटना मातंग मुक्ती सेना आम्ही सोबत राहू, एवढं बोलतो, थांबतो। जय महाराष्ट्र, जय हिंद।